सुटलेत हातही अर्धीच बातही होती तुझेच का आभासही मला हातात हात दे थोडीशी साथ दे राहू तुझ्या विना मी तरी कसा परतून ये ना माझ्याच पाशी देऊन जाना थोडीशी जिंदगी सुटलेत हातही अर्धीच बातही होती तुझेच का आभासही मला समजूया मौनात बोलूया सारे काही सांगून जाते जरी तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी हो तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी लव्ह स्टोरी दूर झाली का मीही जरा आता स्वप्नात पाहिले तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी तुझी माझी लव्ह स्टोरी घेताना पाऊल अडताना साऱ्यांनाच आठवेल आता तरी तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी हो तुझी माझी लव्ह स्टोरी थँक्यू गौरव, थँक्यू श्रुती. आणि मला वाटतं कुठल्याही लव्ह स्टोरीचा शेवट हा असाच इतकाच सुंदर असायला हवा, हातात हात जुळलेला असायला हवा. नक्कीच कॅमेऱ्यात टिपण्यासारखी मुवमेंट आहे. साठी टाळ्या सुनीता आणि ऋषिकेश मोरे या दोघांसाठीही तितक्याच टाळ्या. तुझी माझी लव्ह स्टोरी नावातच इतका गोडवा आहे की कोण नाही म्हणेल ही फिल्म करायला. पहिल्यांदा जेव्हा ही कहाणी ऐकली तुझी माझी लव्ह स्टोरीची आणि अदितीची, खरंच असं मनापासून वाटलं की अदिती ज्याच्यातनं गेली किंवा ज्याच्यातनं जातीये तो प्रवास एकदा अनुभवायला खरंच पाहिजे श्रुतीने. म्हणून मला असं वाटलं की तुझी माझी स्टोरी करण्यात इतकी मजा आली, कारण ज्यातनं अदिती जाते, ज्यातनं इंद्रनील जातो, त्यातनं आपण प्रत्येक जण जातो. प्रत्येक लव्ह स्टोरी एवढी सोपी नसते. सगळेजण छोट्या मोठ्या वर खाली ग्राफनी जातो. तसंच अदिती आणि इंद्रनीलचं सुद्धा होतं. आणि पिक्चर शूट करताना जितकी मजा, जितकी धमाल आली, तुम्हाला नंतर फिल्मच्या एंड क्रेडिट्सला तुम्हाला ती धमाल बघायला मिळेल. पण आय शुड से अ फंटॅस्टिक कास्ट अँड क्रू.
ऋषिकेश सरांसारखे एक डिरेक्टर लाभणं खरंच भाग्य लागतं. कारण एका कलाकाराला सूट देणं की तुला जे हवंय तू कर, आपण याच्यातल्या चांगल्या गोष्टी निवडू आणि मग मला जे वाटतंय ते आपण विचार करून दोघांना जे सोयीचं वाटतंय ते करू, हे असं सांगणारे खूप कमी दिग्दर्शक असतात. आणि सजेशन्स ऐकून घेणारे सुद्धा खूप कमी दिग्दर्शक असतात, त्यातलेही आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला नक्की आवडेल. Good evening, everybody. Good evening to you too, Bangar. So, Tuji Maji Love Story, and what a launch for a newcomer like me. Ashi film launch म्हणून, it's a dream come true. To have a director like Hrishikesh More, mind blowing. And actually, Shruti has made a lot of my work a little easy because my teachers are sitting here today, Arvind sir and Kenny sir. Thank you for coming, sir. And I'm sure they'll be proud after you told them, a professional actor has told me that I'm a very good co-actor, so it's a big credit to them. To speak about the film, ही film माझ्या पण मनाच्या खूप क्लोज फिल्म आहे. मी नुकतंच तुझं विणं सख्या रे संपवलं होतं आणि I was waiting for films to happen to me, and such a wonderful film to happen to me was completely phenomenal. To talk about Hrishikesh sir. Hrishikesh sir is one of the greatest captains I've ever seen of the ship. He managed the shoot so well. And जसं श्रुतीने सांगितलं, to have suggestions from a newcomer, directors बोलतात यार तुला काय माहिती, but the way he's handled us and the way he's taken our suggestions was commendable. खूप मजा आली. Arjun, he's from my institute, my junior. And he's done a phenomenal job, and congratulations Arjun, you have a lot of awards to win. And the music, Ashwini, I'm working with Ashwini for the second time, and Ashwini always surprises me with her phenomenal lyrics. So thank you Ashwini once again. And Bapi and Tutul Saab, आपकी शान में मैं क्या बोलूं, आपने इतना बढ़िया म्यूजिक किया है कि आपका म्यूजिक ही हमारे सब के लिए एक बहुत बड़ी चीज आहे. थँक्यू व्हेरी मच. अँड आय होप की येत्या 4 जुलैला तुम्ही सगळे थिएटरमध्ये जाल आणि आमची फिल्म आवर्जून पाहाल. थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय द इव्हनिंग. थँक्यू. प्लीज जरा LED पण आपल्याला मागे बंद करता आला तर छायाचित्रकारांसाठी सोपं होईल. अतिशय फ्रेश लुक असलेली ही फिल्म नक्कीच आजच्या संध्याकाळी आपल्या सगळ्यांचं कुतूहल छेडून गेली आहे. आणि जुलै महिन्यात 4 जुलैला प्रेक्षागृहात या फिल्मला भेटायला आपण नक्कीच सगळे आतुर असणार आहोत. नक्की तुम्हाला भावला असेल. अतिशय वेगळ्या पद्धतीने मराठी चित्रपटाचं संगीत या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येते. सुनीता तुझी माझी लव्ह स्टोरी. नमस्कार, मी ऋषिकेश कामेरकर. तुझी माझी लव्ह स्टोरी या माझ्या अल्बमचं ऑलमोस्ट मी माझा अल्बम असं म्हणतो आहे कारण सगळी गाणी मी गायलो. आज या फिल्मच्या गाण्यांचं म्युझिक रिलीज होतं. खूप छान फंक्शन झालं आणि अशा प्रकारच्या गाण्यांना असं इतकं मोठं फंक्शन इज
असं सहसा होत नाही. सो ऑल क्रेडिट गोज टू ऋषिकेश मोरे. इतकं छान फंक्शन आणि इतका छान लॉन्च केला या गाण्याचं त्याने. ह्या चित्रपटात 5 गाणी आहेत आणि 5ही गाणी मी गायलोय आणि इट इज व्हेरी अनयुज्युअल, कारण आपल्याकडे ट्रेंड तुम्हाला माहिती आहे की एका वेळेला एक गाणं फक्त सिंगर एका हिरोसाठी गातो, बाकी वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या आवाजात असतात. त्यामुळे इट इज ऑल क्रेडिट टू ऋषिकेश मोरे अँड हिज विजन आणि बापीदा टुकल आणि त्यांचं विजन की त्यांना असं वाटलं की मी 5ही गाण्यांना जस्टिस देऊ शकेन. व्हेरी फॉर्च्युनेट दॅट वे. 5 गाणी वेगवेगळ्या जॉनर्सची आहेत. देयर इज अ रोमॅन्टिक सॉन्ग विच इज व्हेरी फिल्मी. देयर इज अ सॅड सॉन्ग विच इज बेस्ड इन थोडंसं बंगाली फोक म्युझिक सारखं आहे. देर इज हिप हॉप, देर इज R&B, देर इज सोल आणि इतकी वेगवेगळे जॉनर्स गाताना खरंच इट इज नॉट जस्ट की त्यांनी कंपोज केलं आहे म्हणून दे नो वॉट दे हॅव कंपोज्ड. माझ्यासाठी आय हॅड टू स्टडी दोज जॉनर्स अँड गेट बॅक. कारण मी मगाशी बोलताना सुद्धा म्हणालो होतो की आपल्याकडे कोणी सांगितलं आज रॉक गाणं बनवते पण समोरच्याला रॉक गाणं माहिती नसेल तर इट इज व्हेरी इझी फॉर मी टू फूल समबडी की मी गातोय ते रॉक आहे. पण जेव्हा समोरच्याला माहिती असतं सगळे जॉनर्स आणि तेव्हा आपण ज्यांच्यासाठी गातो तेव्हा आपलं होमवर्क खूप गरजेचं असतो. आणि या फिल्मसाठी मला खूप आनंद झाला की मला होमवर्क करायची संधी मिळाली वेगवेगळ्या जॉनर्सची. आणि आय थँक ऋषिकेश मोरे, बापीदा टुटलदा फॉर द फॅन्टॅस्टिक सॉंग्स आणि थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी. तुझी माझी लव्ह स्टोरी ह्या चित्रपटाचं आज म्युझिक लॉन्च झालं आणि ऋषिकेश मोरे लिखित दिग्दर्शित हा चित्रपट 4 जुलैला तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. मुळात ह्याच्या दिवसाची आम्ही सगळ्यांनी खूप वाट बघितली होती. याचं मुख्य कारण खूप काळ इतकं छान टीमबरोबर काम केलं नव्हतं. अशा टीमबरोबर आत्ता जे काही काम केलं होतं ते तुमच्या समोर येत आहे. 5 गाणी या चित्रपटात. 5ही गाणी मी लिहिली आहेत. ऋषिकेश कामेरकर आणि नेहा राजपाल यांनी गायली आहेत आणि बापी तुतुल हिंदीतले कंपोजर आहेत त्या दोघांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. मी इतकं सांगेन की जसं पावसाळा आला की ती पावसाची तुम्ही सॅड सॉन्ग ऐकलं की तुम्ही आपसूक दुःखी होता, तसं ही गाणी ऐकलं की तुम्हाला आपसूक कोणाच्या तरी प्रेमात पडावं असं वाटेल. पडलेला असाल तर ही गाणी तुम्हाला खूप छान सपोर्ट करतील. त्या गाण्यांमध्ये, त्या म्युझिकमध्ये, त्या गायकीमध्ये इतकी काहीतरी जबरदस्त जादू आहे, इतकी काही छान फिलिंग आहे की ॲक्च्युली ते तुम्हाला प्रेमात पडायला लावतील. मी माझी गाणी म्हणून म्हणत नाही आहे, पण काही काही गाण्यांमध्ये गंमत असते. ती गंमत या गाण्यांमध्ये आहे. तुझी माझी लव्ह स्टोरी हे जे टायटल आहे ते टायटल सार्थ ठरवतील अशी ती गाणी आहे. आणि आम्ही सगळ्यांनी ही प्रोसेस खूप एन्जॉय केली. गाणी करताना, रेकॉर्ड करताना, लिहिताना, संगीतबद्ध करताना. आय एम शुअर की आम्ही जे जे काही एन्जॉय केलं ते तुम्ही गाणी ऐकताना एन्जॉय कराल. गाणी ऐकताना, ऐकल्यावर पुन्हा प्रेमात पडाल. जरूर ऐका तुझी माझी लव्ह स्टोरी. थँक्यू. वेल, मी गौरव घाटणेकर आणि मी इंद्रनीलची भूमिका करतोय तुझी माझी लव्ह स्टोरीमध्ये. आज आमचं म्युझिक लॉन्च आणि खूप ग्रँड म्युझिक लॉन्च झालं आहे. आम्हाला जे रिसेप्शन मिळालं आहे, जे प्रेक्षकांनी आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे, खूपच मस्त रिस्पॉन्स होता. आता आमच्या म्युझिकमध्ये देर आर सॉंग्स फॉर ऑल द मूड्स इन लव्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटता, मग तुम्ही पुढे जाता, तुम्हाला ती मुलगी कळायला लागते, मग ती रुसते, मग तुम्ही तिला कन्व्हिन्स करता की रुसू नकोस. त्यानंतर तुम्ही अजून पुढे जाता, मग तुम्ही थोडे सेपरेट होता, तुमचं काय बोलतात ते वी आर टेकिंग अ ब्रेक होतं, त्याचं गाणं आहे. त्यानंतर तुम्ही परत एकत्र येता. तर सगळ्या मूडच्या गाणी आहेत. आणि तशीच आमची फिल्म. आता आमची फिल्म एकदम सिम्पल लव्ह स्टोरी आहे, पण सिम्पल स्टोरी सहजपणे सांगणं पण खूप डिफिकल्ट आहे. जे खूप मस्तपैकी म्हणजे इतकं फॅन्टॅस्टिकली ऋषिकेश मोरेंनी केलं आहे की आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट हिम. आय एम व्हेरी थँकफुल की त्यांनी मला कास्ट केलं या रोलमध्ये. कारण एका न्यू कवरला असं लॉन्च मिळणं इट्स अ ड्रीम कम ट्रू. सो ये एक्सपीरियंस ऐसा है कि जो बहुत सुखद है, क्योंकि आपको काम करने के लिए जो डायरेक्टर मिला वो बहुत कोऑपरेटिव है. मुझे काम करने के लिए मैंने जो भी फरमाइश की मेरे डायरेक्टर से और प्रोड्यूसर से वो सब कुछ मुझे मिला. उल्टे ये हम लोगों के ऊपर बहुत बड़ा मैंने रिस्पॉन्सिबिलिटी था कि इस ढंग का म्यूजिक जो कि हमारा लोग कहते कि हमारा फोटे नहीं है, एक्चुअली वो म्यूजिक करना, सिंपल म्यूजिक करना,
और अच्छा म्यूजिक करना, ये हमारे लिए एक दायित्व था। होप कि मैं अपने डायरेक्टर को निराश नहीं किया। 5 गाने किए सर। हाँ, इस फिल्म में 5 गाने हैं और सारे गाने जो हैं स्क्रिप्ट के अंदर पिरोए हुए हैं। ऐसा आइटम नंबर की तरफ थोपे हुए गाने नहीं हैं, जो फिल्म की स्टोरी के साथ प्रोग्रेस करती है। और अश्विनी शिंदे जी ने लिखा है इन गानों को, बेहतरीन लिखा है उन्होंने। और मतलब हम लोग तो नॉन महाराष्ट्रियन हैं, लेकिन थोड़ा भी फील नहीं हुआ कि मैं किसी अलग लैंग्वेज में अपने मातृभाषा से अलग कुछ काम कर रहा हूँ। और बहुत मज़ा आया, बहुत ज़्यादा मज़ा आया इस काम को करने में। और जिसका रिजल्ट सामने दिख रहा है, उसका संगीत इतना प्यारा बना है, इतना लोग जिन्होंने भी सुना है, दे ऑल आर लाइकिंग। तो मैं बहुत होपफुल हूँ इस फिल्म के लिए। हाँ, मैं अपने जीवन में जो कुछ बेहतरीन सिंगरों का सामना हुआ है मुझे, ये जिसमें ऋषिकेश कामेरकर इज़ वन ऑफ देम। इसके जैसा सिंगर इवन मुझे हिंदी फिल्म इंडस्ट्री में भी नहीं मिलता है। मैं हिंदी में सभी के साथ काम किया हूँ, लेकिन इसके साथ काम करके बोरियत नहीं होती है। मतलब हिंदी फिल्मों के गाने में करता हूँ तो जो भी प्लेबैक हैं, मैं किसी को डिग्रेड नहीं कर रहा हूँ, लेकिन क्या है ना कि 1-2 गाने करने के बाद लगता है कि वही वॉइस, कुछ चार्म नहीं रहता है जो पहले के सिंगरों में होता था। किशोर कुमार, रफ़ी साहब के आवाज़ में आप थकते नहीं, 300 गाने उनके सुनो आप बोर नहीं होते हो। तो ऋषिकेश कामेरकर के साथ वो खासियत है। 5 गाने इनके आप बैक टू बैक सुनो, आपको ऐसा फील नहीं होगा कि एक ही वॉइस बार बार आ रहा है, क्योंकि उसके एक्सप्रेशंस, इमोशंस वो इतने अलग अलग डालते हैं कि मज़ा आता है उनके साथ काम करने। नेहा का भी काम बहुत अच्छा है। नेहा के लिए इसमें स्कोप तो कम था, 2 गाने में ही डुएट के छोटे छोटे पार्ट्स हैं उनके, बट इन्होंने बहुत अच्छी तरह से निभाया है और अच्छा लगा उनके साथ भी काम करके। म्युझिक लॉन्च हे एकदम खूप छान अनुभव होता माझा। आणि ॲक्च्युली म्युझिक इतकं मोठं म्युझिक लॉन्च करायचा पाठी माझा उद्देश हाच होता की हे सगळं डिझर्विंग आहेत, म्हणजे बापी तुतुल, आपले ॲक्टर्स, अश्विनी, त्यांनी इतकं छान क्रिएट केलं आहे आणि त्याच्यासाठी एवढं मोठं म्युझिक लॉन्च करणं भाग होतं। आमच्या फिल्ममध्ये 5 गाणी आहेत आणि ते सगळे रोमॅन्टिक गाणी आहेत। प्रत्येक गाण्याचा टोन ॲक्टरचा किंवा कॅरेक्टरच्या मूडप्रमाणे वेगळा आहे आणि येस, दे आर ऑल मेलोडियस। अश्विनीने लिहिली आहेत सगळी गाणी आणि ऋषिकेशने गायली आहेत। चित्रपटात साधेपण हा वेगळा आहे, म्हणजे वी हॅव ट्राय टू कीप इट व्हेरी सिम्पल, ॲज सिम्पल ॲज तुझी माझी लव्ह स्टोरी। म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात काही एवढा मोठा कॉन्फ्लिक्ट नसतो, त्यामुळे मग आम्ही सिम्पल आपल्या एकमेकांची जी लव्ह स्टोरी असते तशी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। येस, श्रुती आणि गौरव। श्रुती तर डेफिनेटली एक एस्टॅब्लिश ॲक्ट्रेस अँड शी इज डेफिनेटली अ गुड ॲक्ट्रेस। गौरव हा पहिल्यांदाच आपल्या समोर येतो आहे फिल्ममध्ये, पण गौरव इज अ टोटली व्हेरी कमिटेड गाय, म्हणजे खूप कमिटमेंट आहे त्याला त्याच्या कामाच्या बद्दल आणि ही जस्ट डज नॉट लीव एनिथिंग हाफ हार्टेड, सगळं एकदम पूर्ण मेहनतीने करतो तो। खूप छान, मला वाटतं खूप ग्रँड पद्धतीने आम्ही आमचा आज तुझी माझी लव्ह स्टोरीचं म्युझिक लॉन्च केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज गाणी ऐकलेलीच आहेत आणि मला खरंच सांगायला आवडेल की प्रत्येक सिच्युएशनसाठी बापी तुतुलने खूप सुंदर गाणी केलेली आहेत आणि त्याच्यावर ऋषिकेश आणि नेहाने खूप सुंदर प्रकारे गायलेलं आहे आणि अश्विनीने मस्त लिरिक्स लिहिलेले आहेत। द सिरीज आउट, तुम्ही नक्की ती गाणी ऐकू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मला खात्री आहे की तुम्हाला प्रत्येक गाणं ह्याच्यातलं भरपूर आवडेल। खूप छान, म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक सिच्युएशनसाठी गाणं आहे। इंद्रनील जेव्हा मला पटवायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी गाणं आहे, जेव्हा त्याला असं वाटतं की आता तो अदितीच्या प्रेमात पडलाय तेव्हासाठी गाणं आहे, जेव्हा असं त्याला वाटतं की आमच्यामध्ये काही होणार नाही तेव्हासाठी गाणं आहे आणि मग परत प्रेमात पडल्यानंतर त्याच्यासाठी गाणं आहे। त्यामुळे हे सगळं हा प्रवास शूट करताना इतकं सुंदर वाटलंय, त्या इमोशन्समधनं जाताना अदिती कशातनं गेली कशातनं जातीये हे सगळं अनुभवायला खूप छान वाटलं।
ऋषिकेश मोरे या फिल्मचे डिरेक्टर आहेत. त्यांची ॲज अ डिरेक्टर ही फर्स्ट फिल्म आहे, पण असं कुठेही वाटत नाही, कारण त्यांचा एका चित्रपटविषयी इतका सुंदर अभ्यास आहे की पहिल्यांदा डायरेक्ट करते असं खरंच वाटत नाही. आणि जसं मगाशी मी सांगितलं की ॲज अन ॲक्टर आम्हाला इतकी सूट देतात ती एखादा सीन आमच्या प्रकारे एनॅक्ट करायचा. ऑफकोर्स जिथे खटकतं तिथे आम्हाला सांगतात ते, पण ही सूट मिळाल्यानंतर आम्ही ॲज अन ॲक्टर्स वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो आणि मग तो सीन करायला अजून जास्त मजा येते. तुझी माझी लव्ह स्टोरी ही खूप सिम्पल लव्ह स्टोरी आहे. त्याच्यात काहीही असे ट्विस्ट अँड टर्न्स किंवा असं काही ड्रामा असं काही नाही. प्रत्येकाला जाणवेल, प्रत्येकाला भावेल अशी ही प्रेम कहाणी आहे. आणि तुम्ही आणि तुमच्या पार्टनरला कुठे ना कुठेतरी या प्रेम कहाणीमध्ये तुम्ही पाहाल असं मला वाटतं. थँक्यू.